एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स अक्षस ब्युटिफुल लाईफ. आज आहे गुरुवार 11 तारीख आणि आज आम्ही रेडी झालो आहे सकाळ सकाळ. मी इराचे बाबा, कारण आर्या गेली आहे स्कूलला आणि तिच्या स्कूलमध्ये आज पालखी सोहळा आहे. पण तिला काही मी साडी वगैरे नेसून नाही पाठवलं, कारण की तिची 2-3 दिवस झालं तब्येतच ठीक नव्हती. इवन मी तिला स्कूलमध्ये पण पाठवेल की नाही मला माहिती नव्हतं. तर मी तिला असंच दिवाळीला तिला एक मस्त ड्रेस घेतला होता, तो घालून मी तिला पाठवला आहे स्कूलला. तर आता लगेच सोडणार आहे 11 वाजता. तर आम्ही जरा जाऊन बघतो काय चाललं आहे. तर येस, दाखवते तुम्हाला. पण इरा काय झालं? इरू बघ कशी करते. इरूला पण बरं नाही आहे ॲक्च्युली, है ना बेटा? आर्याचा प्रोग्राम अजून चालू आहे. तोपर्यंत मग आम्ही घरी आलो ब्रेकफास्ट करायला, कारण ब्रेकफास्ट केला नव्हता सकाळपासून आम्ही दोघांनी. म्हणून मग आम्ही ठरवलं की आधी खाऊयात आणि मग परत जाऊयात. तर मी इथे उपमा केला होता. तर मी आणि श्रीने मस्त उपमा एन्जॉय केला. इरा मॅडम तर काय आमच्या ते खात नाही, तर तिच्यासाठी वेगळा नाश्ता असतो. आणि आमचं चाललं आहे तोपर्यंत तिची बघा कशी मस्ती चालली आहे इथे. आणि आता ब्रेकफास्ट करून आम्ही परत आलो तिला न्यायला. तर इथे पहा, स्कूलची जी रॅली होती, म्हणजे पालखी सोहळ्याची जी रॅली निघाली होती, तर ती आली आता स्कूलच्या जवळ. आणि सगळी मुलं अशी वेगवेगळी छान छान रेडी झाली आहेत. मुलींनी साड्या नेसल्यात. इथे एक जण विठ्ठल झाला, एक जण रखुमाई झाला, मस्त असं तयार झालेत आणि मस्त रॅली सुरू होती. आर्यांना मात्र नेलं नव्हतं रॅलीला. तर इथे मी सांगत होते की यांना नव्हतं नेलं रॅलीमध्ये, कारण की ते खूपच लहान होती ती मुलं. त्यांना म्हणजे चालणं एवढं पॉसिबल पण नव्हतं. आणि शिवाय पावसाचं पण वातावरण होतं. आत्ता इथं भलेही ऊन पडले पण थोडाफार पाऊस चालूच होता. म्हणून मग त्यांना स्कूलमध्येच तशी गाणी वगैरे लावून मस्त एन्जॉय करायला लावलं होतं. आणि आर्याने एन्जॉय पण केलं बऱ्यापैकी. आणि ती इतकं डान्स वगैरे करत नाही, ती थोडी शाय टाईपची. घरात मात्र सगळं करेल, पण स्कूलमध्ये ती तशी काही करत नाही. आणि आता हे सगळे मुलं आलेत, पालखी वगैरे ठेवत आहेत. आणि ही पहा, आर्या अशी रेडी झाली होती. हा तिचा दिवाळीचा ड्रेस आहे, शरारा टाईप आहे आणि मस्त आहे. तिला प्रचंड आवडतो हा ड्रेस. पण तिला कसं होतं, इथं आर्या आणि इराची ना मस्ती चालली, तर त्याचा थोडाफार आवाज येईल. तर इथे काही फोटो मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. आणि आर्या स्कूलमध्ये होती, तर इरा, मी आणि तिच्या बाबांनी पण काही 1-2 क्लिक्स केले. तर त्यातले हे काही फोटो. इरा बघा ना कशी बघते. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे नेक्स्ट डे, आज आहे फ्रायडे आणि ऑलमोस्ट आता 11 वाजून 11:15 वगैरे झाले असेल. आणि मी रेडी झाली आहे, कारण की मी चालली आर्याला आणायला. मी फार काही रेडी नाही होत, जस्ट केस करते, व्यवस्थित जरा ड्रेस घालते आणि मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावून जाते. मी काही नाही लावत. सो येस. आणि मला सांगायचं होतं, काल दुपारनंतर अचानक तब्येत बिघडली आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे माझा. तर काल ॲक्च्युली ब्रेकफास्ट बनवला सकाळी, पण आर्याच्या स्कूलच्या ह्याच्यामध्ये ना खूप उशिरा आम्ही 11 वाजता वगैरे आम्ही हे केलं, ब्रेकफास्ट केला. आणि त्यामुळे मला खूप ॲसिडिटी झाली आणि त्यामुळे रात्री खूप प्रॉब्लेम झाला, डोकं दुखणं, त्यात वॉमिटिंग आणि थंडी वाजून आली खूप, कारण पाऊस पडत होता. बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग सगळं राहून गेलं. एनिवेज, हे तर असं चालणारच, कारण की 2 मुलींची आई आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डिस्टर्ब होतं, झोप नाही होत किंवा खाणंपिणं वेळेत नाही होत, ह्या सगळ्या. आणि थोडे दिवस असं होणारच, जोपर्यंत थोडं मुलींना कळतं आहे तोपर्यंत. तर एनिवेज, मी म्हटलं ब्लॉगचा मी एंडच केला नाही, तर म्हटलं आता एंड करते. तर येस, इथेच थांबवते व्लॉग. छोटासा व्लॉग केलेला आहे आज. आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा. माझे व्लॉग पूर्ण बघत राहा आणि सांगत राहा मला कसे वाटतात ते. काही चेंजेस हवेत का, काही बघायला आवडेल का, तेही सांगा, म्हणजे मी तसे व्लॉग करण्याचा प्रयत्न करेल. आणि येस, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटते उद्या एका छानशा व्लॉग्स आहे. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा.